कडे मालेगावमध्ये युद्ध काळात पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं। दहशतवादी विरोधी पथकानं 6 तासांपेक्षा जास्त काळ या व्यक्तीची चौकशी केली। दहशतवादी विरोधी पथकाचा एक अधिकारी आणि 3 कर्मचारी मालेगावमध्ये तळ ठोकून होते। संशयिताचा आणखी कोणाशी संपर्क आहे का किंवा पाकिस्तानमधील आणखी कोणाशी संपर्क केला याचा शोध सध्या घेतला जातोय। तर मालेगावमध्ये युद्ध काळात पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं। तर दहशतवादी विरोधी पथकानं 6 तासांपेक्षा जास्त काळ या व्यक्तीची कसून चौकशी केल्याचं कळतंय। त्याचा मोबाईल ताब्यात घेत त्याची चौकशी करण्यात आलेली आहे। दहशतवादी विरोधी पथकाचा एक अधिकारी आणि 3 कर्मचारी हे मालेगावमध्ये तळ ठोकून होते। त्याचबरोबर या संशयिताचा आणखी किती जणांशी संपर्क आहे किंवा आहे की नाही आणि या पाकिस्तानमधले आणखी कोणाशी संपर्क केलाय का याचा शोध सध्या पोलिसांकडून केला जातोय। मालेगावात एटीएस पथकानं ही कारवाई केली आहे। पाकिस्तानी वेबसाईट सर्च केल्यानं एकाची चौकशी करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निलेश वाघ आहेत। निलेश, काय अधिक माहिती आहे या संदर्भात? नक्कीच दीपाली, आपण जर पाहिलं तर काल मालेगावमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे आणि एटीएसचं जे पथक आहे ते काल सकाळपासून मालेगावमध्ये तळ ठोकून होतं। एक अधिकारी आणि 3 कर्मचारी जे त्यांच्या मार्फत ही जी चौकशी सुरू होती। मालेगावतील एका तरुणाने युद्ध काळामध्ये पाकिस्तानच्या वेबसाईट ज्या आहेत त्या सर्च केल्याचा संशय होता आणि सायबर क्राईम करण्यात त्यांना तशी माहिती देण्यात आली होती। त्या माध्यमातून ही कारवाई जी ती एटीएस कडून करण्यात आली होती। मालेगावच्या आझाद नगर परिसरातील गुरुवारवाड या भागात राहणारा हा जो तरुण आहे तो एक पॉवररूम मालक आहे आणि त्याला या ठिकाणी एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतलं होतं आणि त्याची जवळपास 6 तासाच्या वर कसून चौकशी करण्यात आली होती। त्याचे मोबाईल जे तो देखील एटीएसने ताब्यात घेतलाय आणि त्यांनी पाकिस्तानशी आणखी कोणाशी संपर्क केलाय का, पाकिस्तानशी नेमके काय संबंध आहे याबाबतची चौकशी जी ती आता एटीएस पथकाकडे केली जाते। दीपाली, निश्चितच धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।